शासकीय आश्रमशाळांमधील 597 कंत्राटी शिक्षकांना पुन्हा नियुक्ती, राज्य सरकारचा मोठा निर्णय। मुंबई, मे 28। राज्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळांमधील कला, क्रीडा व संगणक शिक्षकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे। मागील शैक्षणिक वर्षात कार्यरत असलेल्या 597 कंत्राटी शिक्षकांना आगामी 2026 ते 27 या शैक्षणिक वर्षासाठी पुन्हा कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यास शासनाने मान्यता दिली आहे। या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय मे 27, 2026 रोजी आदिवासी विकास विभागाकडून जारी करण्यात आला आहे। या शिक्षकांचा समावेश शासनाने मंजूर केलेल्या 597 कंत्राटी शिक्षकांमध्ये 187 कला शिक्षक, 242 क्रीडा शिक्षक आणि 168 संगणक शिक्षकांचा समावेश आहे। या सर्व शिक्षकांच्या मानधनाचा खर्च आश्रमशाळा समूह या योजनेच्या मंजूर तरतुदीमधून भागवला जाणार आहे। नियुक्तीसाठी या अटी व कार्यपद्धती असणार। नवीन शासन निर्णयानुसार या शिक्षकांची पुनर्नियुक्ती करताना खालील कार्यपद्धतीचा अवलंब केला जाईल। जिल्हाधिकारी समितीमार्फत निवड। आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्याकडून पात्र शिक्षकांची यादी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीकडे पाठवली जाईल। कामकाजाची तपासणी। संबंधित शिक्षकांचे मागील वर्षातील कामकाज समाधानकारक होते की नाही याची तपासणी ही समिती करेल। तसेच शिक्षकांकडून कामावर रुजू होण्याची इच्छुकता, विलिंगनेस घेतली जाईल। शासकीय लाभांपासून दूर। या शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती दिली जात असून भविष्यात नियमित सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन किंवा इतर भत्ते मिळण्यास ते पात्र असणार नाहीत, असे त्यांच्या नियुक्तीपत्रात स्पष्ट नमूद केले जाईल। न्यायालयीन निर्णयाधीन सदर नियुक्ती आदेश माननीय उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात एमॅट प्रलंबित असलेल्या विविध याचिकांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहतील। शैक्षणिक वर्षाअखेर करार संपणार। आदिवासी विकास विभागाचे सहसचिव शंकर जाधव यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की सदर कंत्राटी नियुक्ती केवळ 2026 ते 27 या शैक्षणिक वर्षापुरतीच मर्यादित असून या शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस हे आदेश आपोआप संपुष्टात येतील। शासनाच्या या निर्णयामुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार असून शिक्षकांनाही तात्पुरता दिलासा मिळाला आहे। मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा। त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा। आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअपवर पाठवले जाईल। लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे।